मम्मा तुम्हाला डोसा दिला ना तरच मी स्कूलला जाईल, नाही तर नाही जाणार, असं म्हणून स्वरूप रुसून बसतो. मग मी तिला आहे ना छान असा मुगाचा डोसा केला आणि त्याला फ्रूट पण दिलं होतं. तर स्वरूप गेल्यानंतर घरात एवढा पसारा झाला होता. तर पहिला सगळ्यात आधी पसारा आवडला, त्यानंतर आहे ना त्याची फेवरेट बिर्याणी केली. आणि इथे स्वरूप आल्यानंतर बघा, आज त्याला ना स्कूलमधून बुक दिले होते. तर हे बुक एवढे महाग होते. ह्या बुकची प्राईस 5,000 होते. म्हणजे बापरे, आपण आहे ना, मला पूर्वीच आठवलं की बापरे, आपण आहे ना एक 200-300 मध्ये ना आपण पुढच्या वर्षी कोण आपल्या इयत्तेच्या आधी होतं त्या मुलांना शोधतो आणि त्यांच्याकडून अशी ना सेकंड हँड बुक घ्यायचो. पण आता अजिबात तसं नाही आहे. आता स्कूलमध्ये ना बुकची वेगळी फीज असते, ती त्यांना द्यावीच लागते. आता दुसऱ्या मुलांकडून घेण्याचा हा प्रश्नच येत नाही आहे. तर मी त्याच्या आवडीची त्याला बिर्याणी दिली होती आणि आल्या आल्या तो मस्तपैकी छान फ्रेश झाला आणि एन्जॉय करत होता. त्यानंतर संध्याकाळी मला पीठ नव्हतं म्हणून मी गहू निवडायला गेली आणि सहज बोलली की स्वरूप, तुला जो चीक आवडतो ना तो ह्याच गव्हापासून होतो.